आम्ही वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मुंबई इथे हिअरिंगसाठी आलो होतो आणि मृत तनिषा भिसे यांची खाजगी आणि खोटी वैद्यकीय माहिती उघड केल्याबद्दल संबंधित डॉक्टर व समिती सदस्यांवर कठोर वैद्यकीय कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती त्यांना केली। त्यांनी आम्हाला जे काही गोष्टी घडल्या म्हणजे संबंध महाराष्ट्र गेले अनेक दिवस ऐकतोय त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुश्रुत गैसास, डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग व श्री सचिन व्यवहारे यांच्यावरती कारवाई करावी ही विनंती कुटुंबांनी त्यांनी केली आणि आता पुढच्या हिअरिंगला ते आम्हाला बोलवतील। काय कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे आणि आता काही आश्वासन दिलंय का? सुनावणीमध्ये डॉक्टर गैसास, सुश्रुत गैसास यांना सुद्धा बोलवलं होतं पण ते अनुपस्थित राहिले, अजून आले नाही। सुश्रुत गैसास हे आले नाही, त्यांनी वैद्यकीय समितीला त्याबाबत कळवलं आहे। त्याच्यानंतर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या की डॉक्टर सुश्रुत गैसास आणि समिती सदस्यांवर वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, त्यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तन व कायद्याच्या उल्लंघनासाठी चौकशी व खटले दाखल करावेत, घटनेतील मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि हिप्पोक्रेट शपथ आणि नीती नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल योग्य ती कायदेशीर शिस्तभंगाची व नागरिक स्वरूपातील कारवाई करण्यात यावी। हॉस्पिटल ट्रस्ट आणि ट्रस्टचे जे काही संबंधित जे काय आहेत म्हणजे प्रशासन जे आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कारभारावर नियंत्रण आणावे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबाला असे अमानवी त्रास सहन करावे लागू नयेत आणि आपल्या यासाठी आम्ही त्यांना आमच्या मागण्या आम्ही त्यांना सादर केली। आज न येण्याचं काय कारण दिलं डॉक्टर गैसासांनी, काही सांगितलं का? आम्हाला तसं काही सांगितलं नाही, फक्त त्यांनी आम्हाला कळवलं की त्यांनी ईमेलद्वारे कळवलं आहे की मी येऊ शकत नाही आणि त्यांची जी काही बाजू आहे ते जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा ते ऐकून घेतील आणि पुन्हा जर आम्हाला काउन्सिलनी बोलवलं तर आम्ही आमची बाजू ठेवायला पुन्हा येऊ। आम्ही काउन्सिल पुढं सगळे रिपोर्ट, सगळ्या गोष्टी आमच्याकडे जे काय असणारे प्रूफ, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्यात। हे करत असताना आम्हाला काही गोष्टी निदर्शनास आल्या की हॉस्पिटल ट्रस्टकडनं काही चुकीचे डॉक्युमेंट्स, काही चुकीचे काय म्हणतात त्याला प्रूफ्स हे दाखवले गेले। त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या कायदेशीर याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या वकिलांकडनं कायदेशीर सल्ला घेऊन त्याबाबत सुद्धा भविष्यात कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहू। स्वप्नीलजी, खरं तर आजची संपूर्ण चौकशी जर पाहिलं तर 1.5 ते 2 तास तुम्ही एकंदरीत प्रशासकांसोबत होता। नेमकी काय चर्चा झाली, काय त्यांनी मुद्दे मांडले, त्याची काही माहिती देऊ शकाल का? या ठिकाणी 2 गोष्टींसाठी आम्ही भेटलो। एक तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काय आमचा अंतर्गत अहवाल त्यांनी सार्वजनिक केला तर त्या 5 जणांवरती कारवाई करावी त्याच्यासाठीचं एक झालं आणि दुसरं जे झालं की डॉक्टर सुश्रुत गैसासांनी कशाप्रकारे जाणून बुजून आमच्या पेशंटला ट्रीटमेंट दिली नाही आणि त्याच्यातनं त्या गोल्डन अवर्समध्ये उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। तर त्याच्यासाठी या दोन्हीबद्दलच्या जे काही सगळ्या गोष्टी घडल्या, जो घटनाक्रम झाला त्यांनी कुटुंबातल्या प्रत्येकाकडनं तो जाणून घेतला, जे कोण उपस्थित होते आणि प्रत्येकाकडनं तो जाणून घेऊन त्यांनी तो नोट करून घेतला आहे आणि त्यानुसार पुढील कारवाया होतील। पण त्यांनी काही त्याला उत्तर, त्याच्यावर काही कमेंट, टिप्पणी किंवा उपप्रश्न त्यांनी आम्हाला जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरती आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असलेले प्रूफ सादर केले, प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असणारे डॉक्युमेंट सादर केले आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या कुटुंबातील सगळ्या महिलांनी त्यांना हव्या त्या प्रश्नांना हवी ती उत्तरं दिली। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या सगळ्या संदर्भात काय मत होतं आणि काही आश्वासन त्यांनी तुम्हाला दिलं आहे का? ॲज सच आश्वासन नाही त्यांनी दिलेलं, आम्हाला त्यांनी हेच सांगितलं आहे की आम्हाला दुसरी बाजू ऐकून घ्यावी लागतील, त्यांना अजून काही डॉक्युमेंट्स, काही गोष्टी पाहिजेत त्या आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ आणि भविष्यात आम्हाला या ठिकाणी सुद्धा नक्कीच न्याय मिळेल याची आम्हाला 100% गॅरंटी। पुढची सुनावणी कधी? अजून असं काही कळवलं नाही, त्यांनी ते ईमेलवर तुम्हाला येऊन जाईल असं सांगितलं। गैसास, डॉक्टर गैसास कधी येणार त्यांनी काही कळवलं का मेलमध्ये की ते कधी उपस्थित राहतील? अशाबद्दल त्यांनी काहीच नाही कळवलं, पण आम्ही जे सकाळी सुद्धा सांगितलं तुम्हाला की आत्ता तरी सध्या आमची प्राथमिक मागणी आहे डॉक्टर गैसासांना अटक करण्यासंदर्भात, तर ती अटक झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा करू। पण तुम्हाला त्यांनी प्रश्न काय विचारले? जो काय दिनक्रम घडला 28 तारखेला तो त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं, त्याच्याबद्दलचे CDR आम्ही त्यांना दिले, त्यांना आम्ही सांगितलं, कधी आम्ही कॉल केले होते, त्याच्यानंतर झालेला घटनाक्रम त्यांना पूर्ण सांगितला कुटुंबियांनी आणि जे काय शेवटपर्यंत 31 तारखेपर्यंत जे काही घडलं ते कुटुंबियांना त्यांनी सांगितलं। समाधानकारक ही सुनावणी पार पडली, त्यांनी आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेतल्या, प्रत्येक गोष्टी नोट केल्या। एवढं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।